विद्यार्थी मित्र, उच्च न्यायालय मुंबई अंतर्गत नागपूर उच्च न्यायालयामध्ये 56 जागांसाठी नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे मित्रांनो। त्याबाबतची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भूषण। आपली नोकरी.com या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर बघा मित्रांनो, जाहिरात काय आहे। The Registry of the High Court of Judiciary at Bombay, Nagpur Bench, Nagpur is granted to permission prepare the select list of 45 candidates and wait list of 11 candidates for the post of clerk। तर बघा मित्रांनो, क्लर्कसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। 45 उमेदवारांची निवड यादी व 11 उमेदवारांची प्रतीक्षा यादी ही यामध्ये अशी एकूण 56 जागांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे मित्रांनो, क्लर्क पदासाठी। आणि यामध्ये मित्रांनो, जे अपंग उमेदवार आहेत त्यासाठी 2 जागा या राखीव ठेवण्यात आलेल्या आहे मित्रांनो। तर बघा मित्रांनो, आता याची संपूर्ण माहिती बघूया। तुम्हाला क्वालिफिकेशन काय लागणार आहे किंवा एज त्याच्यासाठी काय दिली आहे आणि त्यानंतर पुढील सर्व माहिती। तर बघा मित्रांनो, क्लर्क या पदासाठी ही भरती प्रक्रिया होत आहे। एकूण 56 जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे। त्यानंतर यामध्ये 45 उमेदवारांची ही निवड यादी असणार आहे व 11 उमेदवारांची ही प्रतीक्षा यादी असणार आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, वयोमर्यादा काय आहे याच्यासाठी दिलेली त्यांनी। खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे व जास्तीत जास्त 38 वर्ष ही एज लिमिट असणार आहे। त्यानंतर SC ST व अदर बॅकवर्ड कास्टसाठी मित्रांनो, कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे उमेदवाराचे व जास्तीत जास्त 43 वर्षाच्या उमेदवारांना यामध्ये संधी मिळणार आहे। त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, हायकोर्ट किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉई जे असतील मित्रांनो, त्यांना एजची कुठल्याही प्रकारची लिमिट नाही आहे, त्यांना पूर्णपणे सूट देण्यात आलेली मित्रांनो। तर बघा मित्रांनो, यासाठी आता शैक्षणिक अर्हता तुम्हाला काय लागणार आहे मित्रांनो। तुम्हाला मित्रांनो, शैक्षणिक अर्हता क्लर्क पदासाठी ही कोणत्याही शाखेतील पदवी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे मित्रांनो। आणि यामध्ये त्यांनी एक नोट म्हटली की प्रेफरन्स बिंग गिवन टू दी लॉ डिग्री होल्डर्स, म्हणजे लॉच्या उमेदवारांना यामध्ये प्रथम प्राधान्य असेल, त्यानंतर डिग्री होल्डर्सला। म्हणजे जनरली मित्रांनो, प्रत्येक ॲडमध्ये यांचं हेच म्हणणं असतं की आम्ही लॉच्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य देऊ व त्यानंतर जनरल कॅन्डिडेट्सला। त्यानंतर पुढील तुमच्याकडे एक कम्प्युटर कोर्स असणे आवश्यक आहे मित्रांनो। तर MSc IT किंवा CCC अशा प्रकारचा कोणताही एक कोर्स असणे तुमच्याकडे आवश्यक आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, यामध्ये टायपिंगसुद्धा कंपल्सरी मित्रांनो। इंग्लिश 40 शब्द प्रति मिनिट एवढ्या वेगाचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे मित्रांनो। या भरती प्रक्रियेमध्ये मराठी टायपिंग ही कोणत्याही प्रकारे मॅन्डेटरी नाही आहे, त्यामुळे तुमच्याकडे फक्त इंग्लिश 40 शब्द प्रति मिनिटचं प्रमाणपत्र असेल तरीसुद्धा तुम्ही याला अप्लाय करू शकता मित्रांनो। यामध्ये मराठी टायपिंगचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही। त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, तुम्हाला या भरती प्रक्रियेसंदर्भात संपूर्ण माहिती किंवा ॲडव्हर्टाइजमेंट ही www.bombayhighcourt.nic.in या वेबसाईटवर मिळून जाईल मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो, अर्ज करण्याची मुदत ही दिनांक 13/5/2024 पासून सुरू झालेली आहे व दिनांक 27/5/2024 पर्यंत ही मुदत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी असणार आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, यासाठी शुल्क हे तुम्हाला 200 रुपये इतके असणार आहे मित्रांनो। या ॲडव्हर्टाइजमेंट संदर्भात तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर मित्रांनो खाली कमेंट करा मित्रांनो, मी लवकरात लवकर तुम्हाला उत्तर देईल मित्रांनो। आपण डिस्ट्रिक्ट कोर्ट संदर्भात अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट व्हिडिओ घेऊन येत असतो आणि नवनवीन जाहिरातीच्या अपडेट व्हिडिओ हे घेऊन येत असतो मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।